तुम्हाला माहिती आहे का, नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची, झणझणीत, गावरान पद्धतीची ही पनीरची भाजी बनवाल तर नॉन-व्हेज विसरून जाल. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धी वाटी चिरलेलं खोबरं घालायचं. खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे. ते सुद्धा खोबऱ्यासोबत परतायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला की 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, थोडंसं आलं घालायचं. पुन्हा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर 2 चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो सुद्धा छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे. सर्व साहित्य थंड करायचं. मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं. पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची. 3 ते 4 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. 2 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मसाला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचा. त्यानंतर 2 ग्लास पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. उकळी आली की 200 ग्रॅम पनीर चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतलंय ते घालायचं. मिक्स करून पुन्हा 7 ते 8 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. यासोबत मस्त मी फुलके बनवले होते. झणझणीत आणि गावरान पद्धतीची ही पनीर भाजी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.